पिंपरी चिंचवडच्या मोशीतील इमारत दुर्घटनेत गेल्या 56 तासांपासून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू होतं। दुर्दैवानं कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वच्या सर्व 8ही कर्मचाऱ्यांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही। जोपर्यंत शेवटच्या कर्मचाऱ्याचा शोध लागत नाही तोपर्यंत हे बचाव कार्य सुरूच राहील आणि त्यात प्रशासनाला यश येईल असं आश्वासन आणि असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय। दरम्यान आयुक्तांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी यांनी। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात घडलेल्या दुर्घटनेमध्ये जे इमारतीच्या मलब्याखाली 8 कर्मचारी अडकलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा शोध घेण्यासाठी शोधकार्य सुरू आहे आणि आता या शोधकार्याचा वेग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी सर स्वतः या सगळ्या घटनेचा आणि इथल्या या सगळ्या परिस्थितीचा स्वतः आढावा घेत आहेत। आता जवळजवळ 15 पोकलेन इथे काम करत आहेत, कार्यरत आहेत। NDRFची टीम शर्थीचे प्रयत्न करते आहे। आता आपण त्या बिल्डिंगमध्ये ब्रेक करून त्या बिल्डिंगमध्ये शिरण्याचा NDRF प्रयत्न करते आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्या 8 व्यक्तींपर्यंत पोहोचणं शक्य होणार। तर दुपारी एक PRO विभागाकडनं अपडेट देण्यात आली होती की आता सुरक्षित रस्ता जो आहे तो केला जाईल, पण पुन्हा काय अडथळा आला तिकडे आणि हे कधीपर्यंत काम चालेल? नाही, दुपारी आपण जेव्हा गेलो मी स्वतः पण जाऊन आलो होतो वरती पूर्ण आणि बघून आलो होतो, परंतु तिथे पुन्हा 3 बीम हे अडकलेले आहेत। 3 बीम आणि स्लॅब सगळं एका ठिकाणी झालेले आहेत आणि ते काढण्यासाठी आता ते ब्रेकरने ते काढून मग तिथे प्रवेश करणार आहेत। काय त्यांचा संपर्क होतोय, प्रतिसाद काही मिळतोय, काय परिस्थिती? आता काल आपण NDRFचे डॉग स्क्वॉड जे आहे ते पण पाठवलं होतं, स्निफर डॉग्स पाठवले होते, त्याचप्रमाणे लाईव्ह डिटेक्टर यंत्र आहे ते पाठवलं होतं। त्यांचा संपर्क आपला होऊ शकला नाही आहे। आता या सगळ्या प्रयत्नांना यश येतं का हे बघणं महत्त्वाचं आहे। प्रशांत गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।